अधिक मासामध्ये दीपदान करायचे होते आणि राहून गेले असेल तर अजिबात काळजी करू नका, कारण यंदाची सोमवती अमावस्या तुम्हाला पुन्हा एक सुवर्ण संधी देत आहे. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी केलेले दीपदान अनेक पटीने पुण्य देणारे ठरते असे मानले जाते. दीपदान कुठे करावे, कोणत्या ठिकाणी केल्याने अधिक लाभ मिळतो आणि अनेक लोक कोणती मोठी चूक करतात, हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमधून सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. आणि त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि तुमचे देखील दीपदान करायचे राहिले असेल तर अजिबात काळजी करू नका आणि ही सुवर्ण संधी सोडू नका. अमावस्या तिथी हा पितृस्मरण, दानधर्म आणि ईश्वर भक्तीसाठी अत्यंत महत्वाची मानली जाते. त्यातही जेव्हा अमावस्या सोमवार येते तेव्हा तिला सोमवती अमावस्या असे म्हटले जाते आणि हा योग अतिशय शुभ मानला जातो. अनेक भक्तांना अधिक मासात दीपदान करायचे असते, पण वेळेअभावी किंवा इतर काही कारणांमुळे ते शक्य होत नाही. अशा वेळी सोमवती अमावस्या हा अत्यंत महत्वाचा दिवस मानला जातो. आता जाणून घेऊया की ती 5 ठिकाणे जिथे दीपदान केल्याने विशेष पुण्य लाभ मिळतो. त्यामुळे जाणून घेऊया ती कोणती आहेत 5 ठिकाणे ते. देवळात दीपदान पहिलं म्हणजे तर सर्वात आणि सोपे ठिकाण म्हणजे मंदिर. आपल्या जवळच्या विष्णू मंदिरात, शिव मंदिरात किंवा देवीच्या मंदिरात तुपाचा किंवा तेलाचा दिवा अर्पण करा. धार्मिक मान्यतेनुसार मंदिरात प्रज्वलित केलेला दिवा अंधार दूर करून सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. तसेच देवाप्रती आपली श्रद्धा व्यक्त करण्याचा एक सुंदर मार्ग ठरतो. दीपदान करताना मनात कोणताही अहंकार ठेवू नका. दुसरे महत्वाचे ठिकाण म्हणजे तुळशी वृंदावन. तुळस ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय मानली जाते, म्हणून सोमवती अमावस्येच्या दिवशी तुळशी समोर दिवा लावा हे अत्यंत शुभ मानले जाते. आणि सायंकाळी सूर्यास्तानंतर तुळशी समोर तुपाचा दिवा लावा आणि भगवान विष्णूंचे स्मरण करा. असे केल्याने घरातील वातावरण प्रसन्न राहते. त्याचबरोबर पिंपळाच्या झाडाजवळ दीपदान. आता तिसरे आणि अत्यंत महत्वाचे ठिकाण म्हणजे पिंपळाचे झाड. धार्मिक दृष्टिकोनातून पवित्र मानले जाते. सोमवती अमावस्येच्या दिवशी पिंपळाजवळ दिवा लावून श्रद्धेने प्रदक्षिणा घालण्याची प्रथा अनेक ठिकाणी आढळते. यावेळी आपल्या कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी आणि पूर्वजांच्या आशीर्वादासाठी प्रार्थना नक्की करावी. अनेक भक्त या दिवशी पिंपळाच्या झाडाजवळ दीपदान करण्याला विशेष महत्त्व देतात. चौथे ठिकाण आहे नदीकाठ, तलाव किंवा इतर पवित्र जलाशय. पाणी हे जीवनाचे प्रतीक मानले जाते, म्हणून जलतत्वाशी संबंधित ठिकाणी दीपदान करण्याला विशेष महत्त्व दिले जाते. शक्य असल्यास एखाद्या पवित्र नदीकाठी जाऊन दिवा अर्पण करा आणि जर शक्य नसेल तर जवळच्या तलावाजवळ किंवा जलाशयाजवळही दीपदान करू शकता. यावेळी आपल्या पितरांचे स्मरण करून त्यांच्यासाठी प्रार्थना नक्की करा. त्याचबरोबर गरजू व्यक्तीला दिवे, तेल दान करायचे. आता येथे सर्वात महत्वाचे ठिकाण म्हणजे जर तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तीला दिवे, तेल किंवा पूजेचे साहित्य दान केले तर ते अत्यंत पुण्यकारक कार्य मानले जाते. मंदिरात दिवा लावणे जितके महत्वाचे आहे तितकेच एखाद्याच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करणेही महत्वाचे मानले जाते. म्हणून शक्य असल्यास एखाद्या गरजू कुटुंबाला दिवे, तेल किंवा आवश्यक वस्तू दान करा. सोमवती अमावस्येला काय करावे तर या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करायचे. भगवान विष्णू आणि भगवान शिव यांची भक्तिभावाने पूजा करायची आणि जर शक्य असेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप नक्की करावा. तसेच आपल्या पितरांचे स्मरण करून त्यांच्यासाठी प्रार्थनाही अवश्य करा. कोणती चूक टाळावी तर दीपदान हे दिखावा करण्यासाठी नसते, फोटो काढण्यासाठी किंवा इतरांना दाखवण्यासाठी दीपदान करण्यापेक्षा श्रद्धा आणि भक्तिभावाने केलेले छोटेसेही दीपदान अधिक महत्वाचे मानले जाते. म्हणून कोणताही अहंकार न ठेवता भक्तिभावाने दीपदान नक्की करा. तुम्ही देखील अधिक मासामध्ये दीपदान केले का कमेंट मध्ये नक्की सांगा.
अधिक मासात दीपदान करायचे राहून गेले असले तरी निराश होऊ नका. सोमवती अमावस्याला तुम्हाला पुन्हा एक सुंदर संधी देत आहे. मंदिरात, तुळशीसमोर, पिंपळाजवळ, पवित्र जलाशयाजवळ किंवा गरजू व्यक्तीला दीपदान करून तुम्हीही या दिवसाचे महत्त्व अनुभवू शकता. तुम्ही सोमवती अमावस्येला दीपदान करणार असाल तर कमेंटमध्ये जय श्री विष्णू नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्री विष्णू.